सर्वांना माझा नमस्कार. बंधू भगिनींना माझा नमस्कार. तसं मी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषदेमध्ये बोलतोय पहिल्यांदा, त्यामुळे फारसा अनुभव नाही आहे, त्यामुळे विद्यार्थीच आहे मी. आपल्याला माहिती आहे सध्या सर्वात पहिल्या सगळ्यांना श्रावण मासाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना. आपल्याला माहिती आहे की मागच्या या 7-8 दिवसापासून आपण सगळे चर्चा ऐकतोय, आपण बघतोय, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय, आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या बातम्या ह्या पब्लिश होतात. आमचे सर्वांचे नेते, उत्तर महाराष्ट्राचे नेते, भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्याबद्दल ज्या काय चर्चा सुरू आहेत, नाशिकचं कुठंतरी प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये त्यांना कारण नसताना ओढलं जात आहे किंवा त्या सर्वांच्या काही वल्गना सुरू आहेत, ते आपण सगळं अनुभवतोय. मला असं वाटतं की याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते जे पूर्वाश्रमी ते भारतीय जनता पक्षामध्ये जे म्हणतात की माझं 40 वर्षाचा कालखंड मी या पक्षासाठी दिला, त्या संदर्भात तसं म्हटलं तर या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांचा 40 वर्षाच्या कालखंडाबद्दल बोलण्या एवढा मोठा नाही, परंतु पक्षाने सुद्धा बरंच काही त्यांना दिलं आहे. हा पक्ष ते नाही म्हणतात मी ह्याला मोठं केलं, मी त्याला मोठं केलं. आपल्याला माहिती आहे की पक्ष हा व्यक्तीला मोठा करत असतो, कुठलाही व्यक्ती हा पक्षाला मोठा, कुठलाही व्यक्ती हा व्यक्तीला मोठा करत नाही. बऱ्याचदा आणि ह्यातून हे सगळे वाद सुरू आहेत. आणि खरं म्हणजे एकनाथराव खडसे त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर प्रत्येक वेळा त्यांचे जे टॉपिक आहेत ते सेमच आहेत. ही चौकशी, ती चौकशी, हे सीडी, ते त्यातून आउटपुट काही येत नाही, आउटकम काही येत नाही आहे. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्या माहितीप्रमाणे कुठल्या तरी खात्री आहे की कुठलेही काही स्वारस्य त्याच्यामध्ये नाही आहे. अगदी आपण बघितलं असेल तर आता प्रफुल्ल लोढा ज्यांच्या बाबतीत म्हणतात त्यांचे चिरंजीव आहेत पवनभाऊ लोढा, त्यांनीसुद्धा काल त्यांचं स्टेटमेंट दिलं आहे, काय खरं आहे काय खोटं आहे, त्यांनीसुद्धा त्याचं स्टेटमेंट दिलं आहे. परंतु कारण नसताना एक व्यक्ती, एक नेता की ज्या नेत्याने ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नगरपालिका, जळगाव असेल, धुळे असेल, नगरपालिका नाशिक असेल, अशा अत्यंत सगळ्या नगरपालिका ज्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्यात आणि ज्याच्यामध्ये 100% भारतीय जनता पक्ष निवडून आला आहे. आज महायुतीमध्ये आपण बघतोय की मागच्या आता आपली लोकसभेची निवडणूक झाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली, आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात लढली गेली, उत्तर महाराष्ट्रात आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वात लढली गेली. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तर महाराष्ट्रात चांगलं यश आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये दोघांच्या जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे गिरीश भाऊंचं नेतृत्व आणि त्याचं नियोजन कौशल्य सिद्ध करतं. तरीसुद्धा अशा नेत्याला कारण नसताना कुठतरी त्या माणसाला छेडणं, त्रास देणं की ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं आहे याच्यामध्ये की हा दुसरं तिसरं काही नसून हा जळगाव जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचा प्रकार आहे. राजकीय समीकरणं अत्यंत चांगली आहेत. आदरणीय मोदीजी विकसित महाराष्ट्राचा विकसित भारता संकल्प घेऊन चालले आहेत, आदरणीय देवेंद्रजी विकसित भारता संकल्प घेऊन चालले आहेत. परंतु दुर्दैवाने हा जळगाव जिल्हा कुठतरी याच्यामुळे मागे ठेवायचा की जेणेकरून ह्याच्यामध्ये वाद उभे करायचे आहेत, कारण नसताना नको ते वाद उभे करायचे आहेत, जिल्ह्याचं चित्र भरकटवायचं, कारण आता कुठेतरी इश्यूज क्रिएट करायचे आहेत की ज्याच्यामुळे ह्या जिल्ह्यावरचा विकासावरती परिणाम होईल. हे ज्याच्या मागचं षडयंत्र आहे की काय असं मला वाटतं. बरेच विषय बोलण्यासारखे आहेत. मी माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहेत माझे बाबा स्वर्गाचे हरिभाऊ जावळे, आम्ही विचारधारेने चालणारे लोक आहोत. म्हणजे बाबांनी आम्हाला संस्कार दिले, आदर्श दिले. आम्ही कधी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा मानतो आणि या पक्षाला ज्यावेळेला आपण पक्षासाठी समर्पित भावनेने काम करतोय ते म्हणतात की 40 वर्षाचा माझा कालखंड दिला. पक्षातून बरेच लोकांनी दिल्यात, काही लोकांना पक्षात जबाबदारी मिळाल्यात, काहींना मिळाल्या नाही. आपण अगदी उदाहरण बघितलं असेल तर
मागचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ वडे, त्यांनी पक्षाने खूप वेळ दिला, दुर्दैवाने त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळे पक्षात काहींना जबाबदाऱ्या मिळतात, काहींना जबाबदाऱ्या मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला मी घडवलं आहे, मी हे केलं आहे, ते केलं आहे, हा जो स्व, हा जो अहम आहे, हा जो अहममुळे कुठेतरी त्यांचं नुकसान होतं आहे हे त्यांनासुद्धा मान्य करावं लागणार आहे. आणि राजकारणाची त्यांनी खरं म्हणजे हे वादविवाद करून आदरणीय गिरीश भाऊंवर जे काय वाद करत आहेत, अगदी म्हणजे पातळी सोडून जे वाद हे करत आहेत ते खरोखर मला असं वाटतं की करू नये. कारण त्यामुळे शेवटी वातावरण खराब होतं, कुठेतरी कटुता जी आहे ती वाढतच जाते आणि ह्याच्या माध्यमातून कुठेतरी जिल्ह्याचं वातावरण खराब होतं आणि विकासाला हे होतं. आपण पाहिलं असेल शेडगावसारखा चांगला प्रकल्प आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून पूर्ण होतो आहे. आपण पाहिलं असेल मेगा रिचार्जसारखा रावेरचा तापी रिचार्ज मेगा रिचार्ज प्रकल्प आहे जो स्वर्गासी हरिभाऊंच्या याच्यातला स्वप्न आहे. तो त्या मेगा रिचार्ज प्रकल्पाचा ॲग्रीमेंट 2 स्टेटमधला तो ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये सही झालेली आहे. अशा खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहेत. अगदी आपण बघितलं असेल तर घोडगाव पाटळशाला 5 कोटी रुपयाचं अत्यंत मोठं चांगलं काम सुरू आहे. PMGSY CMGSYच्या माध्यमातून खूप कामं झाली आहेत. अनेक पर्यटन स्थळांना त्याच्या माध्यमातून निधी दिला गेला आहे. अजूनही आम्ही जरी मी नवीन असलो तरी पुढच्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने आम्ही आदरणीय देवेंद्रच्या नेतृत्वात काम करतो आहे आणि कुठेतरी हे भडकवण्याचा प्रयत्न चालला आहे की काय असं मला वाटतं. माझे बाबा आहेत स्वर्गासी हरिभाऊ, आपण माहिती आहे त्यांना काय काय त्रास झाला आहे, त्याबद्दल मला फारसं बोलण्याची गरज नाही. खरं म्हणजे 2014मध्ये त्यांचं तिकीट गेलं का घेतलं ते मला माहिती नाही, परंतु काय परिस्थितीतून ते गेलेत तुम्हालाही माहिती आहे. त्यावेळेला मला फारसा राजकारणाचा हे नव्हता, समाजकारणात काम करतो, परिवार म्हणून सगळं काम करत होतो. मात्र ज्या पद्धतीनं फक्त राजकीय नुकसान न करताना त्यांचा मानसिक त्रास दिला गेला तो प्रचंड आहे. तो त्रास फक्त आम्हीच सांगू शकतो काय त्रास झाला आहे. एखाद्या माणसाला त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला माझा गुन्हा काय होता हा विधानसभेमध्ये त्यांनी विधानसभेच्या पटलामध्ये अख्खा दिवस घेतला माझा काय गुन्हा होता. दुर्दैवाने माझे बाबा गेलेत जून 2020मध्ये, त्याच्या आधी जिल्हाध्यक्ष ते झालेत आणि जिल्हाध्यक्षांना होताना काय काय त्यांना त्रास झाला आहे हे मला माहिती आहे. ते ज्या वेळेला गेलेत त्यांनी काय काय सांगितलं हे मला माहिती आहे. अशा प्रकारे कुठल्याही माणसाचं तुम्ही राजकीय नुकसान करा, मात्र एखाद्या माणसाला मानसिक त्रास देऊ नका, हे कुठतरी घडतं. आणि हेच असंच की काय हे आम्ही नवीन पिढी आपण राजकारणात आलो आहे. आपल्याला विकासाचा संकल्प घेऊन पुढे जायचा आहे. आपण चांगले संस्कार ज्येष्ठांकडे घेतले पाहिजेत. माझ्या निमित्ताने एकच आहे की शेवटी माणूस हा मोठा होत असतो, हा स्वकर्तृत्वावर मोठा होत असतो, तो पक्षावर मोठा होत असतो, तो व्यक्तीवर कधीच व्यक्ती कुठल्या मोठा करत नाही. त्यामुळे माझी या निमित्तानं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकनाथराव खडसेंना, सन्माननीय एकनाथराव खडसेंना विनंती आहे की आपण आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्यावरती आरोप करणे सोडा, कारण नसताना बिनबुडाचे आरोप करणे सोडा, ते सोडावे लागतील. त्याचं कारण असं यामुळे या संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान होत आहे, या जिल्ह्याच्या विकासाला कुठेतरी बाधा होणार आहे, हे माझं सबमिशन आहे. आणि यासाठी मी बोलणार आहे. अजून बरेच विषय आहेत की जे टप्प्याटप्प्याने मी बोलणार आहेत. धन्यवाद. यानंतर या पत्रपरिषदेला जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजू मामा भोळे संबोधित. नमस्कार. जे जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण चालू आहे किंवा ते प्रत्यारोप करणं, मला वाटतं आमचे नेते नामदार गिरीश भाऊंवरती जे बिनबुडाचे आरोप होत आहे, खरं आमचे नेते नामदार गिरीश भाऊंनी कितीदा आव्हान केलं की तुमच्या असे पुरावे असेल तर तुम्ही पुरावे द्या. एक वेळेस नाही 1000 वेळेस सांगितलं की पुरावे असेल तर पुरावे द्या, पण मला वाटतं तसं होत नाही आणि विनाकारण कुठेतरी दिशाभूल करायची आणि जिल्ह्याचा विकास, शहरातला विकास कुठेतरी कसा थांबेल हा प्रयत्न केला जातो आहे. खरं पाहिलं असेल तर जो व्यक्ती, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक कमळाच्या विचाराने चालणारे व्यक्ती आहोत आणि जनसंघापासून मला वाटतं आम्ही कोणीच व्यक्तीला कधी गुरु मानलं नाही. आम्ही खरं ध्वजाला गुरु मानलेला विचाराने करतो आणि ह्या भविष्यात मला वाटतं कमळ, आमचा विचार हा कमळ जे की ज्याच्या हातामध्ये कमळ त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचार करत असतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल 40 वर्ष कार्य केलं, वाढवलं, तर चांगली गोष्ट आहे, पण जे विचार आपण 40 वर्ष केले, मला वाटतं त्या विचाराला कुठेतरी
बाजूला टाकून आपण एक वेगळ्या विचाराने आरोप करणं मला वाटतं हे एकदम चुकीचं होतं आहे. आणि जे नेत्यांनी आव्हान केलं तुमच्यापाशी पुरावे असेल तर तुम्ही पुरावे द्या. आणि मी तर ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे की 2018 पासून आदरणीय नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मार्गावरती होते की महापालिकेची निवडणूक लागली 2018ला. आणि त्यावेळेला असं म्हटलं जाते की समाज आमच्या पाठीमागे, काही वल्गळा केल्या जायचे की समाज मतदान करणार नाही. पण मला वाटतं 2018ला गिरीश भाऊच्या नेतृत्वात जळगाव महापालिका पूर्ण नेतृत्वाने मला वाटतं सर्व कार्यकर्त्याच्या जो कमळाच्या विचाराने लोकांनी आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. आणि महापौर झाला तर जे काही शब्द होते कदाचित 2-4 शब्द राहिले असतील, पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की ज्या विचाराने 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि केंद्रात आलं त्यापर्यंत विकासाची गंगा म्हणजे जिल्ह्याचं मंत्री महोदय मंगेशदादा अमोलदादा ते सांगतील. पण मी जळगाव शहराचा विकास संदर्भ सांगितले. सर्वात पहिले नामदार गिरीश भाऊंनी हुडकोचं जे कर्ज होतं ती नील करण्यासाठी आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिल्लीला माझ्यावर 2 वेळेस आले आणि ते कर्ज नील करण्यास मदत केली. मग विकासात करत असताना 100 कोटी निधी असेल, वेगवेगळे निधी असतील, मग शिवाजीनगरचा पूलचा निधी असेल, पिंपराचा निधी असेल, आसोदा गेटचा निधी असेल, समांतर रस्ते असतील, बायपासचा निधी असेल, असे कितीतरी निधी मला वाटतं हे विकासाच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी मिळालेले. नवीन MIDCचा विषय असेल तर हे मदत करत असताना एकीकडे आम्ही विकासाच्या मार्गावर चालत असताना मला वाटतं वाद करण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचा आणि शहराचा विकास कसा होईल या विचारावरती मला वाटतं आपण काम करणं गरजेचं आहे. आणि जसं म्हटलं 2018ला 2019लाही त्यावेळेलाही खडसे साहेब पार्टीबरोबर नव्हते, पण तरी मला वाटतं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, कमळाच्या विचाराला आमदार निवडून दिला. आणि सतत मग लोकसभा असेल, विधानसभा असेल का महापालिका असेल, मला वाटतं हा जळगावचा नागरिक मग ते सर्व समाजाचे लोक मला वाटतं आम्हाला आशीर्वाद दिले. आणि आपण जे म्हणायचे बुवा की लोक आमच्या मागे, मला वाटतं तसं काही चित्र लोकांना मान्य नाही. लोक विचारामागे जुळतात. लोक भारतीय जनता पार्टीचा विचार हा राष्ट्राच्या विकासाचा आहे. प्रथम राष्ट्र, दुसरं समाज, मग पक्ष आणि नंतर चौथा मी, या विचाराने काम करणारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते सर्व आहे. आणि मला वाटतं जनता आशाच्या पाठीमागे उभी राहते. हे 2014 पासून तर आतापर्यंत चित्र आपल्याला सर्वांनी पाहिलेलं आहे. येणाऱ्या लोकसभामध्ये, विधानसभेमध्ये सध्या लोकांनी आशीर्वाद दिले आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा जनता नक्कीच आशीर्वाद देईल. व्यक्तीपेक्षा विचार खूप महत्त्वाचे असतात आणि मला वाटतं त्या विचाराने नक्कीच जे काही सर्व समाज, खरं समाज 2 प्रकारचे असतात की एक ज्या समाजात जन्म घेतला तो एक समाज असतो आणि ज्या समाजात वावरतो तो एक समाज असतो. मला वाटतं दोघे समाज मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद देत असतील. आणि म्हणून माझी विनंती राहील की जळगाव शहराच्या विकासासाठी मला वाटतं एकत्र या. पुरावे शोधण्यापेक्षा मला वाटतं जर विकासासाठी आपण मदत केली तर जळगाव जिल्ह्याचा, शहराचा विकास होऊ शकतो, अशी माझी सर्व विनंती राहील. पुन्हा सांगेन की आरोपापेक्षा मला वाटतं लोकांना विकास आवडतो, लोकांना कामं केलेले आवडतात लोकांना. आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मला वाटतं आपण सर्वांनी याच्यावरती पांघरून घालून हा विषय थांबून मला वाटतं आमच्या महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा विकास कसा होईल हा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. विनाकारण वल्गळा करणं आणि काहीतरी दिशाभूल करणं, मला वाटतं हा विषय आता थांबणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.